नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशनमध्ये सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज म्हणजे CSDSचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। रामटेकच्या तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला। CSDSने सोशल मीडियावर महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत रामटेकचं उदाहरणही दिलेलं। रामटेकमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला। CSDSचा तो दावा खोटा असून नागरिक आणि मतदारांची दिशाभूल करणार आहे अशा आशयाची तक्रार रामटेकच्या तहसीलदारांनी दिल्यावर पोलिसांनी या संदर्भात गुन्ह्याची नोंद केली। त्यांनी लोक जास्त दाखवली आहे। लोकसभेच्या जी मतदार संख्या आहे ती त्यांनी जास्त दाखवली आहे आणि विधानसभेची त्यांनी बरोबर दाखवलेली आहे। बरोबर जवळजवळ 1,67,800 अशी काही त्यांनी कमी दाखवली आहे। तर ती अशी चुकीची वृत्त प्रसारित केल्यामुळे जनमानसात चुकीची माहिती प्रसारित केल्यामुळे आज आम्ही भारतीय न्याय संहिता 2013चे कलम 353(1) अन्वये त्यांच्यावरती सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। म्हणजे लोकसभा निवडणुकीत जास्त आणि विधानसभेला कमी मतदार संख्या त्यांनी दर्शवली आहे आणि सदरची मतदार संख्या ही चुकीची आहे। शक्तीपीठ महामार्गाला छत्रपती शाहू महाराज यांच्यासह काँग्रेस